ओम. परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज, आचार्य बालकृष्णजी महाराज व हरिभक्त परायण विठ्ठल महाराज देशमुख आळंदीकर यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत. सर्व साधकांना माझा नमस्कार. ओम. आज मुद्दामहून आपल्याला हा व्हिडिओ पाठवत आहे की बऱ्याच लोकांची तक्रार आहे की गुलवेलच्या काढ्यामुळं आम्हाला गरम होतं, आमची उष्णता वाढते, आम्हाला इतर वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो. तर परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांनी आपल्याला गुलवेलचा काढा काढण्याची एक पद्धत सांगितलेली आहे. ती आपण 100% अवलंबितो का, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती अशी की गुलवेलची साधारणतः 1 इंच काडी आपण घ्यायची, तिचे साधारणतः 7-8 किंवा 10 पर्यंत तुकडे करायचे. 4 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ते ठेचून टाकायचे. तुम्हाला मिळाली तर तुळशीचे पानं टाका, मिळाली तर हळद टाका. बाकी कोणताही मसाल्याचा पदार्थ गुलवेलच्या काड्यामध्ये टाकायचा नाही. काळी मिरी, लवंग, इलायची, दालचिनी वगैरे हे मसाल्याचा एकही पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचा नाही. हे तुम्हाला तुळशीचे पानं किंवा हळद टाकता आली तर टाका. फक्त गुलवेलचाच काढा आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की काढा आपण करतो तो 4 ग्लास पाणी टाकल्यानंतर तो काढा 1/4 राहिला पाहिजे. म्हणजे 4 ग्लासचा 1 ग्लास राहिला पाहिजे, 4 कपाचा 1 कप राहिला पाहिजे, तरच त्याला आपण काढा म्हणतो. आयुर्वेदामध्ये तरच त्याला काढा म्हणतात. नाहीतर तुम्ही चहासारखा 2 मिनिटं काढा उकळवला आणि तो पिला तर त्याचा परिणाम तुम्हाला दिसणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, ज्यांचं शरीर नेहमी गरम असतं, त्या लोकांनी काढा हा नेहमी थंड करूनच प्यायचा. ज्या वेळेला तुम्ही काढा बनवता त्यावेळेला तो काढा गरम प्यायचा नाही. आणि जर गरम पिला तर तुमची उष्णता वाढणार. काढा ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला ज्यांची उष्णता वाढलेली आहे, ज्यांना असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये हीट आहे, त्या लोकांनी काढा हा एका ताटामध्ये घ्यायचा आणि आपला जो फॅन आहे त्या फॅनच्या खाली जर तो काढा जर ठेवला आणि तो 1-2-3 मिनिटांमध्ये थंड होऊन जातो आणि मग तो थंड काढा त्यांनी प्यायचा असतो. आणि ज्यांना उष्णतेचा त्रास नाही किंवा काही प्रॉब्लेम नाही त्यांनी चहासारखा तो काढा घेतला तरी चालेल. ज्या लोकांना असं वाटतं की गुलवेलचा काढा अत्यंत कडू वाटतो, त्या लोकांनी त्या काढ्यामध्ये थोडासा गुळ टाकला तरी चालेल. कुठल्याही प्रकारे काही अडचण नाही. लहान मुलांना देताना जर गुळ टाकून जर दिलं तर ते थोडंसं गोड लागतं आणि लहान मुलं तो काढा पितात. सर्व साधकांना माझी विनंती आहे की सध्या तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुलवेल अत्यंत महत्वाचा आहे. तो माझ्याकडे पाहिजे तेवढा उपलब्ध आहे. आणि ज्या ज्या योग शिक्षकांना माझी अशी विनंती आहे की परमपूज्य स्वामीजी महाराजांना ते रोज ऐकतात, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनीही हा गुलवेल उपलब्ध करा. समाजामध्ये किंवा लोकांमध्ये, नागरिकांमध्ये ते वाटा. नंतर त्याचा चांगला प्रचार आणि प्रसार करा आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून या कोरोना या महामारीपासून आपल्याला कशा पद्धतीने दूर राहता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करा. याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी व्हायरल करतोय. माझी सर्वांना विनंती आहे, पुन्हा एकदा सांगतो की ज्यांना असं वाटतंय की गुलवेलचा काढा पिल्यामुळे मला गरम झालंय, त्यांना माझी विनंती आहे की त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ टाकू नका आणि गुलवेलचा काढा ज्यावेळेला तुम्हाला प्यायचा आहे त्यावेळेला तो काढा थंड करूनच प्या, तुम्हाला गरम होणार नाही. सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना ओम. धन्यवाद.